आम्ही त्या मध्ये लावून देऊ तुमच्या मीटरवर आम्हाला भरोसाच नाही एकच पर्याय आता तुमच्या मीटरवर आम्हाला भरोसा नाही आम्ही मार्केट लावा परेशान झालं बंद होते आम्ही काय करायचो आता मी अपंग व्यक्ती आहे रेकॉर्ड काढा तुमच्या लक्षात येऊन जाते किती लोक सरासरी किती होता मागचे उन्हाळ्यात या उन्हाळ्यात का या पहले बिल लाएंगे अभी आया 2250 ये देखो हे तुम्ही जे उदासून MSEB कार्यालय परतवाडा या ठिकाणी आले आहेत या स्मार्ट मीटरनं भाऊ येले चन्नाचा चुना लागला ना जेले मागच्या वर्षी या महिन्यात 800 रुपये बिल आहे तेले या महिन्यात 4000 5000 6000 काही काही जणले 11,000 10,000 रुपये बिल आल्याच्यानं हे MSEB कार्यालयात सारे लोक आले आहेत हे हातात त्याचे बिल आहे दाखवणार किती काय तुम्हाला बिल 10,000 हे बा 4,500 हे सर्वसामान्य कुटुंबातले हे लोक या ठिकाणी आले आहेत 4,000 हे बिल दाखवून राहिले दादा काय नेमका विषय अरे नेमका विषय असा आता मी एक समाजसेवक आहे गावातला माझ्या साईचं लग्न आहे हे माझ्या वर्षावर आले हे एवढे चिल्लावता जे बिचारे 200-200 रुपये 150-150 रुपये मजुरीने कामाला जाते आता येणं कसा करा एवढं बिल येत आहे येले हा ते स्मार्ट मीटर बसवले आता हे मीटर बसवले तर त्या जे जुने मीटर होते त्यात बरोबर बिल येत होते हा यायचे फोन आले म्हणून मी आलो आम्ही सर्व करतो आता एवढं सांगा हे गोरगरीब लोक करण काय आमच्या गावातले आमचं गाव आहे पुरा देशमुख त्यानंतर आता एवढं सांगा आम्ही आता आम्हाला एकच सल्ला आहे यांनी केलं तर केलं MSEB साहेबानं चौधरी साहेबांना केलं चलते हेटे साहेब आहे आणि त्यानंतर आमच्या गावातले वायरमन आहे एक आहे आमच्या गावातले वायरमन चव्हाण एक आहे दापीर हे तर 2-3 दिवसापासून गावातल्या लोकांचे फोन नाही उचलले त्यांनी आता राहायचं आम्ही काय करू हे मीटरचे लाईन कट करू आम्ही डायरेक्ट मीटर करणार आहे म्हणजे डायरेक्ट लाईन आम्ही काय करू बरं बिल किती घेऊन राहिले भाऊ बिल आता पहा जिथं सोलर आहे हे पहा घनश्याम मालूची सोलर आहे त्यांना 12,000 रुपये बिल सोलर असून हा जिथं त्यानंतर हे रितेश वानकर यांचे बाबा आपण आहे हा गेले पहा महिन्याचे 10,063 रुपये बिल हा हे पहा यांच्या घरी 10,000 रुपये बिल रिजवान भाऊ आणि हे अपंग व्यक्ती आता एवढं आता मग एवढं आमच्या लोकांचं आम्ही करावं का गावात बरं साहेबासोबत काय बोलले तुम्ही साहेबासोबत हे बोललो आहे आम्ही की आता जर आम्ही समजा 1-2 दिवस येऊन जर कारवाई केली नाही समजा ते म्हणे आम्ही ते मीटर आणतो तपासणी करतो आम्ही साहेबाला हे म्हटलं आम्ही आता घरी जाऊन सर्वांचे मीटर कट करून डायरेक्ट लाईन जोडतो आम्हाला काही त्रास नाही ज्यावेळेस दुसरेवाले हे मीटर आम्ही पूर्ण आम्हाला तयार हे मीटर आम्हाला पाहिजे नाही दुसरे मीटर आम्हाला आता आम्ही इकून गेल्यानंतर सर्व आम्ही ते मीटर कापून आम्ही डायरेक्ट करणार आहे लाईन मग आम्हाला बिलाचं लेनदेन नाही आहे हे बिल आम्ही माफी मागत साहेबाला साहेब म्हणजे आम्ही काय ते सब मीटर आणून आम्ही करू म्हणे चेक ते त्यांची कारवाई करून तोपर्यंत आम्ही अंधारात झोपू का मग त्याच्यामुळं आम्ही इकून गेल्यानंतर सर्व लोक आम्ही तेच करणार पूर्ण मीच नाही सर्व गावातले लोक सगळे मीटर कट करू आमचे वायर कट करून डायरेक्ट करणार